सील 40+ संघाने कॅमेरामॅन जरा थोडस महाराष्ट्र मॅच देताना क्षणचित्र टिपायचे. हाडलक संदर्भ संघ सायकलला बॅटर आपण पाहू शकता. या बेला सलामीची जोडी आपण पाहू शकता. योगेश आणि दिगंबर. सायकलला योगेश, नॉन स्ट्राइकला सायकलला दिगंबर, नॉन स्ट्राइकला योगेश आहे. सामना सुरू होतोय. अजून एक सेमीफायनलची मॅच. ओम माताडी चषक 20-25 दमदार राजा एक दिवसीय स्पर्धा. रेवन पाटील लेफ्ट अमर आहेत. पहिला चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. कव्हर पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडूला काढलाय सीमारेषा पार. चौकार. चौकाराने खातं उघडलं जात. सीड संघाने काय बॅटिंग केली, खेळ केला. पहिल्या सामन्यात 98, दुसऱ्या नंतर 43 चेस केल्या. पुन्हा एकदा बॅक पुढे जाऊन पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू पुन्हा एकदा त्या क्षेत्रामधून जातोय. कव्हर पॉइंट सीमारेषा पार. चौकार. दोन शॉर्ट ऑफ लेनचे चिन्ह मिळाले. दिगंबरने काय फटके मारले. दोन लाजवाब स्क्वेअर कटचे फटके. खूप चांगली सुरुवात केली आहे जीवदानी 40+ साबे संघ. गणेश देखील बघा पाहणी करतात बॅटची की बॅट व्यवस्थित आहे की नाही. संघ जेव्हा खेळाडूच्या आपण तर संघाची जेव्हा चांगली कामगिरी होते तेव्हा प्रत्येक जण आपण तर संघाला शाबासकी देत राहतो. आणि मी तर म्हणे साबे 40+ संघाने देखील आता खेळ खूप चांगला केलाय या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत त्यांनी 2 चौकार मारले. 2 चेंडू होती. रेवन कमबॅक करतो का पाहिजे का. दिगंबर अजून एक चौकार मारतोय. लेफ्ट हँड उर्दीकडे मारा करतोय. डान्सिंग डाऊनच्या मध्ये फटका सुरेख आहे यावेळेला. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. काय बॅटिंग केली. सलग 3 चेंडू 3 चौकार. अतिशय चांगली बॅटिंग. पॉवर पॅक बॅटिंग बघायला मिळते दिगंबरच्या माध्यमातून. 2 ऑफ साईडला, एक आपण तर मिडॉनच्या डोक्यावरून. अतिशय चांगली बॅटिंग. रेवन पाहिजे तर कमबॅक करतो का इथून. 3 चौकार आले आहेत. रेवनकडे ताकद गुणवत्ता आहे पण आता कमबॅक करणं फार गरजेचं आहे. लेफ्ट हँड ओरदेखील मारा करतोय. हो चांगला चेंडू होता. हा देखील शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. व्यवस्थित मिडल होत नाहीये. बॉटमला चेंडू लागलाय. दिगंबर थोडेसे नाराज होत आहे. ड्रिल करून दाखवतोय कशा प्रकारे चेंडूला काढायचं. तर धावसंख्या दाखल आपण पाहू शकता. या बेला 13 धावा. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता योगेश. रेवन पाटील लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा शकला योगेश. चांगला चेंडू होता. यावेळेला खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढला. यावेळेला 30 सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण खूप चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट स्क्वेअरले करून क्षेत्ररक्षक आले. चेंडूला फील्ड केलंय. 10 मिनिटे धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 14 धावा. सलग 3 चेंडू. त्यानंतर चांगलं कमबॅक रेवनच्या माध्यमातून. रेवन दिगंबर. ओ चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा व्यवस्थित आपण तर बॅटची चेंडू येत नाहीये. 1 धाव मिनिटे धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 15. 3 चेंडू 3 चौकार. नंतर काय कमबॅक केलं रेवनी. खूप चांगली सुरुवात केली. जीवदानी 40+ क्रिकेट संघ साबे संघ बिनबाद 15. एक दमदार सुरुवात इथून केली आपण. तर आता येणाऱ्या अजून 18 चेंडू मध्ये किती धावा केले तर पाहायचंय. एक दिवसीय स्पर्धा आपण पाहू शकता. ओम माताडी क्रिकेट संघ माताडी 40+ चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय. माताडीश्वरची स्पर्धा आता आपण मी तर म्हणेल बंद झाली. ती स्पर्धा मला वाटतं ग्रामीणचा खऱ्या अर्थाने वर्ल्ड कप होता. महाशिवरात्रीला ती स्पर्धा असायची. वाटतं महाशिवरात्रीला अंतिम दिवस असायचा मेगा फायनल. मुंबईचे देखील संघ खेळायचे त्या स्पर्धेमध्ये.
नामांकित स्पर्धा होती, पण आता ती स्पर्धा काही कारणास्तव बंद झाली आहे. पण खूप मोठी स्पर्धा असायची. मंदिराच्या बाजूला मैदान जरी व्यवस्थित नव्हतं, पण तिथे संघ खेळायला उत्सुक नेहमी असायचे. ग्रामीणचे असायचे, रेग्युलरचे संघ असायचे, मुंबई विभागातील संघ तिथे खेळायला यायचे. सुभाष पाटील येतोय, लेफ्टमर आहेत. स्ट्रायकेला आपण पाहू शकता यावेळेला दिगंबर. ओन आपण पूल करतात, पाठवलाय चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअरला ग्रीजन मधून सीमारच्या पार चौकार. फलकात 19 धावा. दिगंबर खूप चांगली बॅटिंग करतो, चौथा चौकार आला त्याच्या बॅटमधून. सुभाष लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. ओ बॅकफुट गेला, कट केला यावेळेला, चांगलं क्षेत्ररक्षण. सचिन काय क्षेत्ररक्षण करतो बघा, अप्रतिम क्षेत्ररक्षण तडमॅनला. अन्यथा चौकार बघायला मिळाला असता. धावसंख्या फलकात आपण पाहू शकता यावेळेला 20 धावा. 20 धावा फलकाती लागलेत. सुभाष लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. स्ट्रायकेला योगेश. ओ चांगला चेंडू, तर पाठलाग केला होता चेंडूचा. चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये, डॉट चेंडूची समाप्ती होते. रेवननी कमबॅक चांगलं केलं. 3 चौकार आल्यानंतर 3 चेंडू खूप त्यांनी चांगले टाकले होते. सिंगल आले 3 चेंडू मध्ये. सुभाष लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. एज आहे, आपण चेंडू मागे सरकलाय. सचिन चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, एका हाताने चेंडूने अडवलं, आपण चेंडूला अडवलं. 21 धावा धावफल करते, अन्यथा चौकार झाला असता तिथे. जेव्हा खेळाडू कमी असतात, विपक्ष संघातील खेळाडू खेळतात आपल्या संघात, तेव्हा त्यांना देखील आपल्यामध्ये सामावून घ्यावं लागतं. सुभाष लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा टाकला. दिगंबर फटका चांगला यावेळेला पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला ओ मिस फील्ड कुणाकडून झाली, कैलास कडून. चौकार, घाई केली थोडीशी मी तर म्हणेल इथे. 25 धावा. आउटफील्ड देखील चांगले होते. कदाचित एक चेंडू बाकी, एक चेंडू बाकी. 25 नाही, आपल्यापेक्षा 12 आपण जे खेळाडू असतात ते मोजत असतात. बरोबर, मोजणं देखील गरजेचं आहे त्यांनी. गणेश 25 धावा, चांगली सुरुवात. सायकलला दिगंबर आलाय, 5 चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू कट केला या वेळेला. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू फील्ड होईल. 1 मिनिटे दिगंबरकडे स्ट्राईक असणारे. खरं 2 षटकार 26 धावा. 13च्या सरासरी धावा कुठल्या आहेत जीवदानी आपण तर 40+ साबे संघ. चांगली सुरुवात, या षटकात देखील धावा आल्या आहेत. तब्बल आपण जर विचार केला तर 2 चौकार आले आहेत. तब्बल धावा आल्यात 11. 4 षटकांची मॅच आहे. हा 4 षटकांचीच मॅच असते. दुसरी फेरी 4 षटकांचीच असते. पाणी पाणी पाण्याची मागणी केली बघा, जरा पाणी घेऊन जा. नाही आमचे आयोजक कुठे गेले सर्व? नाही तुम्ही जाऊ नका कुठे. नाही एक दिवशी स्पर्धा थकू नका. नाही कोपर वाशाने जो काम केलं ना ते पाहिलं असं तुम्हाला एनर्जी आली असती. असोच कोपर 40+ जी स्पर्धा आली, 2 दिवसीय स्पर्धा, अतिशय चांगलं आयोजन. ड्रिंक्स बेकर आम्हाला विचारायचे, बाळू पाटील पाणी कधी घेऊन जाऊ? अरे बाबा 3 षटकं होते मग जा. 26 धावा. 13च्या सरासरी धावा कुठल्या आहेत? जाऊया डीजे मास्टर त्याच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. ड्रिंक्स बेकर देखील
आपण इथं ड्रिंक्स स्टॉल देखील मैदानाच्या बाहेर येते. गोलंदाजी मार्कवर कैलास येतोय. कैलास एक चांगला क्षेत्र आहे, त्याकडून चूक झाली आहे, पण आता ती चूक त्याने विसरून चांगली गोलंदाजी इथून करावी लागणार आहे. का 26 झाल्या 2 षटकामध्ये, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कमबॅक होतं का पाहायचंय. रेवनच्या षटकात पहिल्या आल्या 15, दुसऱ्या षटकात आल्या तब्बल धावा आपण तर 11. सुभाष षटक थोडस चांगलं राहिलं मी तर म्हणेल. कैलास आला गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस लॉफ केलाय, जेलची शक्यता आहे. रामनाथ आहे, चूक होणार नाहीये. बॅटर बाद, यश मिळतंय सुबह आपण म्हणतो यावेळेला कैलासला. दिगंबर बाद झाला. दिगंबरने खूप चांगली बॅटिंग केली. 9 चेंडू मध्ये 28 धावा कुठल्या. नवीन बॅटर येतो तिसऱ्या क्रमांकावर, कुणाल येतोय. यश मिळालं कैलासला. कुणाल आला तपायचं. कुणाल देखील एक चांगला बॅटर तपायचं कशा प्रकारे भेटून बॅटिंग करतोय. खूप चांगला झेल घेतला रामनाथ म्हात्रेने वडिश लॉंगॉनला. मिड विकेटला देखील एक क्षेत्रशः आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू बॅकफुट गेला, पंच केला यावेळेला. स्वीप कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं सुभाषच्या माध्यमातून. दोनने धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 28 धावा धावफल करती लागले आहेत. शिल्डून 40+ विपक्ष साबे 40+ सेमीफायनलची मॅच शरीरापासून दूर ठेवलाय. पंचांकडे पाहिलं जातंय, पंच कोणत्याची खून करत नाहीत. पंचांना सर्वात चांगला सामना कोण बघतात तर पंच. त्यांना माहिती आहे चेंडू कुठे पडला, कुठून रिलीज झाला, कुठून बाहेर निघाला, कुठे टप्पा पडलाय, अनेक गोष्टी त्यांना दिसतात. कैलास कुणाल हो लॉफ केला यावेळेला, झेलची शक्यता आहे. हो प्रयत्न खूप चांगले केले. चेंडू चाललाय सीमारेषा पार. कुणालच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. चेंडू गेलाय का, दुसरा घ्या मग. चला आपले स्वयंसेवक चेंडू आणून द्या. गेल्यात चेंडू आणायला. जर मिळाला असेल तर लगेच चेंडू द्या. चेंडू द्या जरा दुसरा. मिळालाय का चेंडू. मिळालाय. आमचे स्वयंसेवक आहेत 32 धावा दाखल करते. योगेश आणि कुणाल ही जोडी प्रयत्न खूप चांगले केले होते मिडविकेटच्या क्षेत्रक्षणी. किशननी कैलास राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. स्ट्राईकला कुणाल. ओ फुलटॉस यावेळेला लॉफ केलाय डाऊन दी ग्राउंड. चेंडू वेगाने चाललाय. रामनाथ आलाय. खूप चांगलं क्षेत्रक्षण, अतिशय चांगलं क्षेत्रक्षण वाईड ईस्ट लॉंगनला. खूप चांगलं क्षेत्रक्षण. रामनाथचं कौतुक करेल, किती वेगाने आला बघा चेंडूवरती. असं काय 34. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. कैलास राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो. स्ट्राईकला कुणाल. लोअर फुल टॉस होता, स्वतः गोलंदाज जातोय. कैलास चेंडूला फीड करतोय, कारण त्याला एक पेक्षा जास्त काही धाव मिळू द्यायची नाहीये. धावसंख्या दाखल करते पाहू शकता 35. 3 षटकाचा खेळ संपलाय. कैलासने धावा दिल्या या षटकामध्ये. विचार केला तर तब्बल एक विकेट देखील त्याला मिळाला. धावा आपण तर दिल्या तब्बल 9 धावा दिल्या. चांगलं कमबॅक बघायला मिळते. अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहायचंय.
अंतिम षटक घेऊन आला यावेळेला नवनाथ. आमच्या समालोचक कक्षांकडून स्ट्राईकला कुणाल. फटका चांगला यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय. नाही ते मी तर म्हणे तशी काहीच चुकी नाही. क्षेत्ररक्षक बरोबर सुभाष आले होते पण थोडासा उसळला चेंडू. आपण तर कव्हर पॉइंट सीमेरेषेकडे आणि चौकार गेलाय. दौसक्यात आपण पाहू शकता 39 धावा आल्याच आता. धावा झाल्यात 39. संजय चेंडू आहे तर द्या ना लगेच. एकोणचाळीस धावा फलकाती लागल्यात. शेवटच्या षटक प्रगतीपथावर आहे. नवनाथ गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला आपण बॅटर पाहू शकता यावेळेला कुणाल. त्याच्या बॅटमधून चौकार देखील आलाय. चांगली फाईट बॅक बघायला मिळेल मैदानावर. का दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, दोन्ही संघ ताकदवान संघ आहे. शिडून संघ देखील शेवटपर्यंत हार मानणारा संघ नाहीये. नवनाथ हो चांगला चेंडू. स्विंग अँड मिस. डॉट चेंडूची समाप्ती होते. चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. स्ट्राईक नो स्ट्राईकला आपण बघू शकता योगेश आहे. त्याला स्ट्राईक वरती आणणं फार गरजेचं आहे. दिगंबरने काय सुरुवात करून दिली. जबरदस्त बॅटिंग केली. 28 धावांचं त्यांनी योगदान दिलं. नवनाथ बॅक फुट गेले. पंच केलं यावेळेला. झेलची शक्यता. सुभाष आला. हो हो काय क्षेत्ररक्षण. फुटबॉलचा प्रकार मैदानावर बघायला मिळालाय. डायरेक्ट हिट झाला नाही. 2 धावा मिळत आहेत. किती चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं बघा. इथे जर चेंडू फील्ड झाला डायरेक्ट हिट झाली असती तर बॅटर बाद झाला असता. 41 धावा. कदाचित बुटांच्या ना आपण म्हणतो जे कवटी असते तिथे लागलाय. म्हणजे आपण बोटांजवळ लागलाय पायाच्या. मैदानावर काय काय दृश्य घडेल नाही सांगू शकत नाही. एक एक दिवस नवीन नवीन स्पर्धा, नवीन नवीन काहीतरी घडतं. 41 धावा. 3 चेंडूचा अजूनही बाकी. हो चांगला चेंडू. यॉकलांचा चेंडू खोदून काढलाय. वाडीश्लॉगाला चेंडू चाललाय. रामनाथ येतोय. चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या आपल्याला 43 झाले आहेत. मगाशी 43 पूर्ण झाल्या होत्या. आता 43 झाल्यात. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी. किती धावांचा लक्षात आता पाहायचंय. इथून एकाच मोठा फटका आला तर 50 जवळपास धावा पोहोचतील. कुणाल देखील चांगली बॅटिंग करतोय. नवनाथ राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. बॅकफुट गेलाय. पंच केला यावेळेला. चेंडू चाललाय स्वीपर कव्हरेजच्या दिशेने. सुभाष आलाय. तुने 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या धावफल कधी 45. अंतिम चेंडू. अंतिम चेंडू मध्ये किती धावा येतात पाहायचंय. 45 झाल्या. धावा. अंतिम चेंडू. लॉफ केला यावेळेला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण डीप मध्ये आहेत. रेवन आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धावा झाल्या धावफलकाती 47 आणि 48 धावांचं लक्ष असणार आहे. 12च्या सरसाने धावा करायचे आता. तर इथून जो संघ ह्या धावा आपण तर इथून 48 धावा शिडून संघ करतोय की आपण तर जीवदानी 40+ ताबे संघाने त्यांना रोखतोय. जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. कारण इथून जर संघ जिंकेल तर कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राईजचं 10,000चा हकदार ठरू शकतोय. म्हणजे मेगा फायनल मध्ये तो पोहोचेल. यस डीजे.
स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचंच ओम माताडेश्वर क्रिकेट संघ माताडी 40+ या संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा 40+ ची स्पर्धा एक दिवसीय स्पर्धा माताडेश्वर चषक 20-25 सामना क्रमांक 6 मैदानावरती सुरू आहे. सेमीफायनल क्रमांक 2 शिवसंघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश निश्चित केलाय. आता बघूया यातून जो संघ जिंकेल तो फाईट करेल या स्पर्धेच्या चॅम्पियन पदासाठी शिवसंघाशी. नाणेफेकीचा कौल शिवडन संघाने जिंकला होता. इन्व्हाइट केलं होतं साबे टीमला बॅटिंगसाठी. साबेने एकूण धावा केले धावफलकावरती 47 आणि 48 धावांचं लक्ष्य इथून पूर्ण करायचं आहे ते म्हणजे शिरडोन टीमला. हॅलो. तर ओपनिंग पेअर मैदानामध्ये जात असताना विलास आणि रेवन. टार्गेट 48 आहे. प्रति ओव्हर मागे 12 धावांची धावगती राखायची विजयासाठी. आमचे अंपायर श्रीनाथ पाटील मैदानामध्ये जात असताना मॅन फ्रॉम नागाव संघासाठी जबरदस्त खेळ जबरदस्त कारकीर्द या खेळाडूची राहिलेली आहे. आणि आता कित्येक स्पर्धांमध्ये आपण त्यांना पंचांच्या भूमिकेतही बघतो. दुसऱ्या बाजूला आपण बघतो संजय पाटील हे देखील दातलीसाठी भरपूर वर्ष क्रिकेट खेळले रेग्युलरच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेमध्ये या दोन्ही दिग्गज लेजंड प्लेअरला आपण बघतोय पंचांच्या भूमिकेत. त्या बघूया या मॅचमध्ये कोण जिंकतं. ही बक्षीस पात्र फेरी आहे. डाव्या बाजूला या आकर्षक ट्रॉफी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. अत्यंत सुंदर या ट्रॉफीच आपण बघतायत. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी देखील अत्यंत विलोभनीय आहेत आणि प्रत्येकाला हव्याशा वाटणाऱ्या ट्रॉफीज बघूया कोण घेऊन जाईल. ऑलरेडी शिवसंघ फायनलला पोहोचलाय. एक बक्षीस त्यांना लागू झालंय. ते पहिल्या क्रमांकाचं असेल की दुसऱ्या क्रमांकाचं हे तर पुढच्या सामन्यामध्ये त्याचा निर्णय आपल्यासमोर येईल. आणि जर जिंकले तर चॅम्पियन होतील. जर पराभूत झाले तर उपविजेता पदावरती त्यांना समाधान मानावं लागेल. चला जास्त वेळ घेऊ नका. मॅच स्टार्ट करा. फिल्डिंग लगेच लावून घ्या. साबे टीम 24 चेंडू आणि 48 धावा हे इक्वेशन जिंकण्यासाठी. पंचांकडनं गाड घेत असताना विलास या ठिकाणी बघू शकाल. बरेच जण लेग स्टंपचा गाड घेतात. बरेच जण मिडल स्टंपचा गार्ड घेत असतात. पण हल्ली टेनिस व क्रिकेटमध्ये गार्ड घेऊन बॅटिंग करणं त्या जागेवरती उभं राहणं आता हे तुम्हाला बघायला मिळत नाही. फलंदाज गार्ड जरूर घेतात पण बॅटिंग करत असताना स्टंप कव्हर करून खेळतात. कधी ऑफ स्टंपमध्ये शफल होऊन खेळतात. कधी मागे जाऊन खेळतात. पहिलाच बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. स्ट्राईकला बॅट्समन आपण बघतोय विलास आहेत. नॉन स्ट्राईकला रेवन आहेत. तर सचिन देखील आले साबे टीमला सपोर्ट करण्यासाठी. आणि 16, 17, 18, 19ला साबेच्या पाटील क्रीडांगणावरती बाळू पाटील क्रिकेटचा रणसंग्राम 40+ आणि रेग्युलर असणार आहे. यावेळेस मात्र चेंडू हवेतून खेळलेले आहेत. काऊ कॉर्नरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आहेत पण 2 धावा इथून पूर्ण करतायत. बॉलिंग मार्कवर प्रमोदला आपण बघतोय. पहिलं षटक घेऊन आलेत प्रमोद. टार्गेट 48 आहे. दोन्ही संघ एका न्यू बॅटर सुभाष मैदानावरती दाखल झालेले आहेत. बॉलिंग साठी तयार. कुणाल बॉलिंग मार्क पर कुणाल येत आहेत. हो
उडवलाय, उंच गेलाय, झेल तिथे झालाय ड्रॉप. महत्वाचा झेल होता. बाळू पाटील हा झेल पकडला असता तर आणखीन एक धक्का देता आला असता शिडोनला, पण काय घडले आज चौकार. विलास जीवनदान भेटलं. धावसंख्या धावपलकवरती बघतो आपण 7 धावा झाल्यात. 41 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क पर कुणाल ओव्हर दी विकेट. ऑफ स्टंप वरती बाहेर निघणारा मिस टायमिंग झालंय. फिल्डर येत आहे डीप मधून. 2 धावा फार वेगाने पूर्ण करतायत आणि या 2 धाव्याने धावसंख्या धावपलकवरती शेडोची झाली आहे ती म्हणजे एकूण 9. टार्गेट 48 39 धावांची अजूनही गरज आहे. षटक दुसरं सुरू झालंय. 2 चेंडूमध्ये आपण बघतोय 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात त्या म्हणजे कुणालने. हो सुपर शॉट कट केलाय. फ्रंट फिल्डर येत आहे डीप मधून. कव्हर करेपर्यंत या 2 धावा पुनश्च आपण बघतोय आणि या 2 धाव्याने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचले 11. चांगली बॅटिंग विलास एका बाजूने करतोय. 3 विकेट गमावलेले आहेत. आता जे काय करायचं या 2 भावांना या मैदानावरती करावं लागेल. हो सुंदर ड्राइव, स्क्वेअर ड्राइव गॅप मधून. व्हॉट अ शॉट, ग्रेट शॉट. चेंडू सीमा पार चौकार. धावा झाल्या धावपलकावरती बघतो आपण एकूण 15 धावा झाल्यात. अजून 33 धावांची गरज विजयासाठी. खूप चांगली बॅटिंग विलास करतोय, जबाबदारीने खेळतोय आणि सूत्र आपल्या हातामध्ये त्याने घेतलेली आहेत. कुणाल ओव्हर द विकेट. हो हवेत आहे. फिल्डर जज करतात. वेल जज कॅच. फलंदाज बाद. विलासला जावं लागेल. महत्वाची विकेट इथून मात्र प्राप्त करतोय संघ साबे. 4था गडी बाद. दरम्यान धनंजय पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया आणि सन्मान करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन. यावेळेस मात्र कट करतायत. स्वीपर कव्हरच्या दिशेने हा देखील जाईल सीमारेषेबाहेर. लावून घ्या. 12 चेंडू मध्ये पहिले आलेले धावा 19. आता 12 बॉल मध्ये 29 करायचे आहेत.
48 टार्गेट आहे. फिल्डिंग लगेच लावा, वेळ जास्त घेऊ नका. 12 चेंडू 19 धावा, 14.5 धावांची आवश्यक होती प्रति ओव्हर मागे विजयासाठी. आज मकर संक्रांत चषक मध्ये भाऊ पाटील अंदाजीला पोषक आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये आपण बघितलं मकर संक्रांत चषक मध्ये काय तुफानी खेळ झाला होता. चांगला चेंडू, यावेळेस मात्र अंकुश बॉलिंग मार्क प्रति आलेले आहेत आणि अंकुशला धावसंख्येवरती अंकुश लावावा लागेल आणि 29ची गरज असताना पहिलाच बॉल अंकुश मडवीने फेकलाय डॉट. 11 चेंडू. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला, फिल्डर आहे डीप मध्ये. ओ खराब क्षेत्ररक्षण, गोलंदाज काय करेल? इथून मिळतील 4 धावा. त्यातून एक किमान 2 धावा तरी वाचवता आल्या असत्या, पण तसं काही घडलं नाही आणि या चौकाराने समीकरण आता बदलेल. एकूण धाव संख्या धावफलक फक्त आपण झालेली आहे ती म्हणजे 24 झालेले आहेत आणि अजूनही 24 धावांची इथून करत असेल. खूप चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी खेळले होते फलंदाज मैदानावरती संतोष. धीरज पाटील याचकडून प्रत्येक विकेटला 200 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल आणि साबे संघ विजय झाला तर 2000 मिळतील. मागच्या मॅच मध्ये संघ विजय झाला, धीरज पाटील यांनी 2000 रुपये दिले होते. उडवला, यावेळेस मात्र पाठवलाय थेट सीमा पार, येतो हा षटकार. सुभाषच्या बॅट मधून क्लीन बॉल, काय कमबॅक आहे अंकुश मडवीचा. फलंदाज सुभाष बाद होतोय. 1 मोर विकेट डाऊन. तीस धावा झाल्यात, 18 धावांची गरज आहे अजूनही आणि चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 8. शिवाजी मैदानावरती, शिवाजी न्यू बॅटर मैदानावरती शिवाजी गेलेले आहेत. 8 चेंडूत 18. सुभाष बाद झालाय. पुन्हा एकदा साबे संघाने बाळू पाटील मॅच मध्ये केलाय कमबॅक. अंकुश मडवीचा खोलवर टप्प्याचा चेंडू, सुभाषला मिडल करता आला नाही. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात अंकुश मडवीने सुभाषच्या,
पण बघूया या यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात की विजयाचं स्वप्न उद्ध्वस्त केलंय ही तर येणारी वेळ सांगेल. पण हे 2 चेंडू फार महत्वाचे असणार आहेत. 8 चेंडूत 18 करायचे आहेत. या 2 चेंडूमध्ये कमीत कमी धावा खर्च केल्या तर दबाव शिडोनवरती येईल. पण इथून जर एका दुसरा मोठा फटका आला तर मात्र सामना सोपा होऊ शकतो मैदानावरती शिडोन टीमला. 8 बॉल 18ची गरज विजयासाठी. शिवाजी ऑन स्ट्राईक. वेळ जास्त घेऊ नका. चला मॅच स्टार्ट करा. हो स्वतः जज करतायत. वॉट कॅच. अंकुश मडवी नामी काफी आहे. काय गोलंदाजी केली अंकुशने. षटकारानंतरचे कमबॅक झाला ते कौतुकास्पद आहे. आता चेंडू शिल्लक आहे 7 आणि विजयासाठी हव्या धावा 18. हॅट्रिक वरती अंकुश मडवी. एक हॅट्रिक पूर्ण केली प्रमोदने पहिल्याच ओव्हर मध्ये. आता ही दुसरी हॅट्रिक बघायला मिळेल का. डीजे कंपल्सरी 15 कराव्याच लागतील. भरपूर मोठी मीटिंग घेतली. विचार विनिमय केला आणि त्यानंतर चेंडू सोपवलेला आहे. बघूया कुणाकडे. फुलाजीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय भाऊ पाटील. चेंडू नाही या सामन्याचं फ्युचर सोपवलंय. 6 बॉल 15 धावा. साबे संघाला संधी आहे. जर जिंकले तर बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचतील. पण इथून शिवडोन संघालाही मेहनत करावी लागेल. कैलास एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो शिवाजी. संतोष आहेत. शिवाजी बाद झाल्यात. संतोष. 6-15. फुलाजी तयार. ओव्हर द विकेट. हलक्या हाताने स्टीअर करतायत. गॅप मधून चेंडू उतरलाय खाली थर्ड मॅनच्या दिशेने. येतोय कैलाच्या बॅट मधून हा नजाकत भरा चौकार. आणखीन एक
लाजवाब. त्याच ठिकाणी चेंडू पुन्हा पाठवलाय, फक्त पाठवण्याची पद्धती बदलली. स्विच इट. 4 धावा. आता चेंडू शिल्लक आहे 4 आणि विजयासाठी हव्या धावा 7. काय बॅटिंग केली आहे कैलासने. 2 चौका ठोकले. संघाचं काम सोपं केलं. विजयाचा मार्ग सुकर केलाय. पण बघूया 4 बॉल 7 ची गरज. हो स्वीप करण्याचा प्रयत्न. संपर्क नाही. मिड ऑफला चेंडू येतोय. लेग बायच्या रूपाने धाव येते. आणि आता मात्र चेंडू शिल्लक असेल 3. करायचे धावा 6. स्ट्राईकला शिवाजी येत आहेत. बघूया शिवाजी. संतोष माफ कर. तर 6 पाहिजे. 6. 3 बॉल 6. तर संतोष स्ट्राईक वरती. बघूया संतोष इथून काय करेल. बॉलिंग मार्क कर पुन्हा एकदा फुलाजी. 3 बॉल 6. हो शॉट ऑफ लेंथ पाठवलाय सीमारेषे बाहेर. बघूया काय. षटकार आणि मॅच फिनिश. शिडो जिंकलाय. पोहोचलाय फायनल मध्ये. 6 मध्ये 15 करायच्या होत्या. 4 बॉल मध्येच केल्यात 15. 2 चेंडू राखून हा सामना जिंकलेला आहे. शुभ असते. या टॉस करून घेऊया. त्याचबरोबर वैष्णवजी पाटील यांना विनंती करून आपण देखील आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. वैष्णव पाटील यांचा सन्मान भगवान पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या टॉस करून घेऊया. चला आवाज नहीं आ रहा मेरे को इधर. 2 मिनट 2 मिनट. लाचा बॉलर Man of the match. Man of the match कैलास पाटील. क्या बात है. 6-15 ची गरज.